मानते की बाबा जुमदुजीच्या परिवारामध्ये दुःख आले नसते तर तुम्ही आम्ही सेवक झालो नसतो. परिवारातलं दुःख बाबांनी दूर केलं, कष्ट बाबांनी घेतले, त्याग बाबांनी केला आणि परमेश्वराची प्राप्ती सुद्धा बाबांनी केली. आणि आपल्याला माहित आहे इथं बसलेला प्रत्येक सेवक कुणासाठी जगतोय? स्वतःच्या पोरासाठी, स्वतःच्या मुलीसाठी. राबराब आम्ही जे कष्ट करतो, जे काही चार पैसे मिळवतो ते कुणासाठी मिळवतो? आम्ही आमच्या लेकरासाठी. म्हणजे आम्ही स्वार्थी आहो की नाही आहो? सगळेच, मी सुद्धा. मग बाबांनी हा मार्गाची निर्मिती केली, बाबांनी परमेश्वराची प्राप्ती केली आणि हा मार्ग आम्हाला फुकटामध्ये दिला तर दिला. मग ते मंडळ जे कृपा चालवण्याकरता आपल्या पोराकडे सत्ता दिली नाही, स्वतःच्या भावाकडे सत्ता दिली नाही, स्वतःच्या रिश्तेदाराकडे सत्ता दिली नाही. कारभार चालवण्याकरता मंडळाची निर्मिती कोण केली? कोणी केली मंडळाची निर्मिती? बाबांनी केली. आणि बाबाच्या काळात 1, 2, 3 अध्यक्ष मंडळाचे झालेच. त्याच्यानंतरही होणं चालूच आहेत ना. आमच्या नंतरही नवीन लोक येणारच आहेत.